सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या वकील राकेश किशोर यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे। ते म्हणाले की त्यांना त्यांच्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही। वकील राकेश किशोर यांनी आपली नाराजी व्यक्त करत म्हटलं की जेव्हा जेव्हा सनातन धर्माशी संबंधित प्रकरणं कोर्टात येतात तेव्हा सुप्रीम कोर्ट अशाच प्रकारचा निकाल देतं। सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर वकील राकेश किशोर यांना निलंबित करण्यात आलं आहे। वकील राकेश किशोर यांनी स्पष्ट केलं की मी दुखावला होतो, मी कोणत्याही नशेमध्ये नव्हतो, ही त्यांची कृती होती आणि त्यावर माझीही प्रतिक्रिया होती। मला ना भीती वाटतेय ना माझ्या कृतीचा कोणताही पश्चाताप आहे। त्यांनी पुढे सांगितलं की सप्टेंबर 16 रोजी मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात एक जनहित याचिका दाखल झाली होती। त्यावर सरन्यायाधीशांनी उपहासाने म्हटलं, जा आणि मूर्तीला प्रार्थना करा आणि तिलाच डोकं परत जोडायला सांगा। वकील म्हणाले, जेव्हा आपल्या सनातन धर्माशी संबंधित कोणतंही प्रकरण येतं तेव्हा सर्वोच्च न्यायालय असेच आदेश देते। याचिकाकर्त्याला दिलासा द्यायचा नसेल तर नका देऊ, पण त्याचा अपमान तरी करू नका। सरन्यायाधीशांना प्रश्न। न्यायपालिकेतील सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीविरुद्ध केलेल्या कृतीबद्दल बोलताना निलंबित वकील म्हणाले की इतक्या मोठ्या संवैधानिक पदावर बसलेल्या सरन्यायाधीशांनी विचार करायला हवा। त्यांनी माय लॉर्ड या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा आणि त्याची प्रतिष्ठा जपायला हवी। तुम्ही मॉरिशसला जाता तेव्हा तिथे म्हणता की देश बुलडोझरने चालणार नाही। मी सरन्यायाधीशांना विचारू इच्छितो की सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध योगीजींची कारवाई चुकीची आहे का? मी दुखावलो आहे आणि पुढेही दुखावलेलाच राहीन। हे सगळं देवानं माझ्याकडून करवून घेतलं। वकील राकेश किशोर यांनी असंही म्हटलं की न्यायाधीशांनी आपल्या संवेदनशीलतेवर काम करण्याची गरज आहे। लाखो प्रकरणं प्रलंबित आहेत। मी कोणाकडेही माफी मागणार नाही आणि मला पश्चात्तापही नाही। मी असं काहीही केलेलं नाही। तुम्ही मला प्रश्न विचारत आहात, पण हे सगळं वरच्याने माझ्याकडून करवून घेतलं। वकील राकेश किशोर यांनी असंही म्हटलं की न्यायाधीशांनी आपल्या संवेदनशीलतेवर काम करण्याची गरज आहे। लाखो प्रकरणं प्रलंबित आहेत। मी कोणाकडेही माफी मागणार नाही आणि मला पश्चात्तापही नाही। मी असं काहीही केलेलं नाही। तुम्ही मला प्रश्न विचारत आहात, पण हे सगळं वरच्याने माझ्याकडून करवून घेतलं।